वंदे भारत रेल्वेत धक्कादायक प्रकार. एकमेकींना मिठी मारून बसलेल्या दोन तरुणी. चौकशी करताच खळबळ उडवून देणारा प्रकार उघड. दोघींना जागीच अटक. वंदे भारत एक्सप्रेस वेगानं पुढे धावत होती. सगळं काही अगदी सामान्य दिसत होतं. प्रवासी शांतपणे बसलेले, कुणी मोबाईलमध्ये, कुणी गप्पांमध्ये. पण या शांत वातावरणात काहीतरी वेगळं घडत होतं, ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. एसी कोचच्या एका कोपऱ्यात दोन तरुणी अगदी एकमेकींना मिठी मारून बसल्या होत्या. पाहायला सगळं अगदी साधं, पण त्यांच्याजवळ ठेवलेल्या दोन ट्रॅली बॅग मात्र लक्ष वेधून घेत होत्या. ट्रेन हलत होती, पण त्या बॅगमधून येणारा आवाज काहीसा वेगळाच वाटत होता. दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी तपासणीसाठी डब्यात आले आणि त्यांची नजर त्या दोघींवर पडली. साधा प्रश्न विचारला गेला, या बॅग तुमच्या आहेत का? त्या दोघींनी होकार दिला, पण आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. बॅग उघडण्यास सांगितलं गेलं. त्या क्षणी वातावरण पूर्ण बदललं. आसपासचे प्रवासीही आता उत्सुकतेनं पाहू लागले. पहिली बॅग उघडली आणि अधिकारी थबकले. दुसरी बॅग उघडली आणि सगळ्यांचे डोके विस्फारले. क्षणातच दोघींना ताब्यात घेण्यात आलं. ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबताच पोलिसांची टीम सज्ज होती आणि शेवटी जे समोर आलं त्यानं सगळ्यांनाच हदरवून टाकलं. ही घटना छत्तीसगडमधील रायपूर इथं घडली आहे आणि त्या दोन तरुणी वंदे भारत एक्सप्रेसमधून तब्बल 24 किलो गांजाची तस्करी करत असल्याचं उघड झालंय.